श्री सिद्धरामेश्वर देवस्थान भक्त समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन ग्रामदैवत सिद्धरामेश्वर परिसरातील समती कट्टा ते महापालिकेपर्यंत पदयात्रेने मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना देण्यात आले। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून वेळीच अतिक्रमणे हटवावी। तीर्थक्षेत्र उज्जैन वाराणसीला केलेल्या कॉरिडॉरच्या धर्तीवर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करून मंदिर परिसरास पुरातन वैभव मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली। यावर पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मत भक्त समितीचे अध्यक्ष विजयकुमार चोरडे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले। भक्त समितीच्या मागण्या याप्रमाणे लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा व मार्कंडेय मंदिर ते विजापूर वेस परिसरातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटाव। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी उपलब्ध होत असून राज्यातील अनेक मंदिरांचे पुनरुत्थान आणि सुशोभीकरण होत असून श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरासाठी राखीव असलेल्या निधीचा गैरवापर होत असून या परिसराचे सुशोभीकरण न होता विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येत आहे। पण सिद्धेश्वर मध्ये ते मार्कंडेय मंदिर परिसरातील अतिक्रमण कारवाई जाणून बुजून टाळली गेली जाते। यामागे कोणती अदृश्य शक्ती कार्यरत आहे हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे। मंदिर परिसरात पूर्वीप्रमाणे चोहो बाजूंच्या मार्गावरून दिसण्यासाठी राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विकास आराखडा अथवा कॉरिडॉर संकल्पना राबवावी। भुईकोट किल्ला परिसरातील 100 मीटरच्या आत असलेले अनधिकृत बांधकाम श्रावण महिन्याच्या आत काढण्यात यावे अशी विनंती केली असता आयुक्त ओंबासे यांनी पुढील 8 ते 10 दिवसात कारवाई करू असे आश्वासन दिले। या प्रसंगी अध्यक्ष विजय चोरडे, शशिकांत बिराजदार, रमण कुलकर्णी, सुनील स्वामी, बापूताज पाटील, केदार छत्रे, राम केळकर, संतोष तांबुलकर, शिवशरण दोडवणी, सिद्धरामेश्वर भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।